नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथे तुम्ही मस्त अशी रेसिपी बघत असाल आणि बघून तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल, कारण की हे आपण बनवणार आहोत ते चिकन लॉलीपॉप. चला तर मग आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूयात आणि तुम्ही बघून सांगा. आणि चला तर मग आता इथे पण घेतले ते चिकन लेग पीस, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघत असाल तर इथे 10 ते 12 चिकन लेग पीस आहे. त्या चिकन लेग पीसला आपण सगळं मसाले वगैरे लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे ते आलं लसूण पेस्ट 1 ते 2 चमचे आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस 1 ते 2 चमचे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, चवीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ते सोया सॉस, तोही 1 ते 2 चमचे. आणि त्याच्यानंतर आपण जसं रेस्टॉरंट स्टाईल जे चिकन लॉलीपॉप असतं तसे बनवणार आहोत. आणि त्याच्यापुढे आपण घेतलं आहे ते रेड चिली सॉस, तेही 2 चमचे आपण घेतले आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि त्याचबरोबर आपण इथे घेतला आहे ते 1 लिंबू, तो अर्धा लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत. आणि लिंबू पिळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते 1 अंड्याने पण एक मस्त असा क्रिस्पीनेस येईल आणि छान लागतं. सो 1 अंडं आपण त्याच्यामध्ये फोडून ॲड करणार आहोत. अंडं टाकल्यानंतर आपण जे सगळं मिश्रण जे आहे ते सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि मग एक 15 ते 20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तासासाठी ठेवून देऊ. पण बिफोर दॅट आपण त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले, हा गरम मसाला टाकला आहे, त्याच्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरपूड, त्याचबरोबर धने पावडर, त्याच्यानंतर आपला हा घरगुती काय म्हणतो आपण गरम मसाला जो असतो लाल तिखटवाला, तो टाकलेला आहे. म्हणजे मालवणी मसाला माझ्याकडे होता तो टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण टाकणार आहोत ते काश्मीरी रेड चिली पावडर, जी की त्याने थोडासा त्याचा जो रेडपणा असतो तो येऊन जाईल. सो असे हे सगळं 1 ते 2 चमच्या प्रमाणातच आपण घेतलेलं आहे. तो आता हे सगळं मिश्रण एकत्र आपण बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर एक साईडला आपण आता इथे घेतलं आहे ते 1 वाटी मैदा आणि त्याचबरोबर आपण ॲड करणार आहोत, म्हणजे आपल्याला आता त्याचं जे वरचं आवरण असतं, आता हे तर आपल्याला चिकन लेग पीसला रेडी करणाऱ्याचं आपण मसाले सगळे लावून घेतले. आता जे वरचं जे आवरण असतं, क्रिस्पीपणा आपल्याला हवा असतो, त्यासाठी आपल्याला हे लागणारं वरच्या आवरणासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतला होता आणि अर्धा वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेत आहोत. तर तुम्ही जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर आता 1 वाटी आणि अर्धा वाटीमध्ये माझं पूर्णपणे सगळे जे 10 ते 12 लेग पीस आहेत ते होऊन जाणार. तर आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे ते म्हणजे मिठाबरोबर आपण ॲड करणार आहोत थोडासा लाल कलर, लाल ऑरेंज कलर जो मार्केटमध्ये भेटतो तो असा हा अर्धापेक्षा पण पाव चमचा आपण असा रेड कलर घेतला आहे. रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण जी चायनीजची छोटंसं गाडी म्हणतो किंवा छोटंसं बाहेरचं स्ट्रीट फूड असतं, तर त्याच्याप्रमाणे जो रेडनेस असतो स्ट्रीट फूडचा, सो त्याप्रमाणे आपल्याला हे चिकन लॉलीपॉप बनवायचे आहेत. सो त्याच्यासाठी मी तो रेड थोडासा कलर टाकलेला आहे आणि आपलं थोडंसं लाल तिखट टाकून आपण सगळं आता हे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे शेवटला पाणी पण आपल्याला थोडं थोडं ॲड करत जायचं आहे, एकदमच ॲड नाही करायचं आहे. म्हणजे जशी क्वांटिटी पाहिजे त्याप्रमाणे ह्याचा थोडा थिकनेस पातळ किंवा मीडियम ठेवायचं आहे, ते तुमच्यावर आहे. जर तुम्ही जास्तच घट्ट ठेवला तर ते तुमचं जे वरचं जे कवर येतं लॉलीपॉपच्या ते एकदम घट्ट येणार. सो त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पातळ, जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, तो अशा प्रकारचं हे आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. आणि मग हे रेडी करून घेते तोपर्यंत आपण मग डायरेक्ट आपण जे फ्राय करणार आहोत त्यासाठी भेटूयात. A few moments later. तर मंडळी बघा, इथे आपलं आता हे बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि अशाच एवढा थिकनेस पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे घट्ट जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, बट एवढं ठीक आहे, म्हणजे ते तळणीसाठी योग्य आहे. तर आता आपण बघणार आहोत ते तळून घेणार आहोत, म्हणजे आपण ऑइल फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी कढई आधीच ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकून घेऊयात. आणि ऑइल थोडंसं जे लेग पीस आहे ते बुडतील इतपत तुम्हाला ते तेल कढईमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे
ते प्रॉपर शिजले जातील. तर मंडळी कढई आपण ठेवली आहे तेल गरम करण्यासाठी आणि एक साईडला आपलं हे जे बॅटर आहे, दोन्ही बॅटर आपले रेडी आहेत. म्हणजे चिकनला आपण सगळे जे मसाले लावून घेतले होते लेग पीसला ते सुद्धा आपले रेडी आहेत आणि जवळजवळ अर्धा तास उलटून गेला. सो असं हे सगळं मिश्रण त्या चिकन लेग पीसला लागलेलं आहे. तर तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला हे चिकन लेग पीस मिळतात. सो तुम्ही चिकनवाल्याला सांगितलं ते तुम्हाला अरेंज करून देतात. सो आता हे जे आपण चिकन लेग पीस घेतले ते ह्या बॅटरमध्ये आपण घोळवून घेणार आहोत आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. तर असं हे चिकन लेग पीस पूर्ण असं त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटतंय की जास्तीचं पीठ आहे किंवा जास्त एक्स्ट्राचं जे आपण बॅटर बनवतो ते लागणार आहे, सो तुम्ही ते एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊन डायरेक्ट तळायला घेऊ शकता. तर इथे आपल्याला सगळे लेग पीस जे आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे क्रिस्पी बनवून घ्यायचे आहे. सो 4 ते 5 मिनटामध्ये आपले हे सगळे चिकन लेग पीस आहे ते मस्तपैकी फ्राय होऊन खायला रेडी होतील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा. आवडल्यास नक्की कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता मला. आणि त्याचबरोबर आपलं जे इंस्टाग्राम आहे त्या अकाउंटलासुद्धा फॉलो करा. तिथेही ह्याची रेसिपी तुम्हाला शॉर्टमध्ये दिसून जाईल. सो अशा प्रकारे आपण बाकी सगळे जे आहेत जे लॉलीपॉप आहेत ते आपण सगळे फ्राय करून घेऊयात आणि एक एक करून सगळे रेडी करून घेऊयात जेणेकरून खायला पटापट रेडी होतील. सो आता हे चिकन लॉलीपॉप जे आपण डीप फ्राय करायला घेतले होते ते ऑलमोस्ट शिजत आले आहेत. सो त्याच्यावरून असं झाऱ्याने आपण तेल टाकायचं त्याच्यामुळे ते क्रिस्पीसुद्धा होतील दोन्ही साईडनी. अदरवाईज मग एक साईड शिजली जाईल आणि एक साईड तशीच राहील. तर असं हे तेल त्याच्यावर टाकत जायचं जेणेकरून दोन्ही साईडनी त्याचा क्रिस्पीनेस आपल्याला मिळून जाईल. सो आता हे ऑलमोस्ट शिजत आले आहेत. सो तुम्हाला ही अशी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तर आता आपले हे चिकन लॉलीपॉप ऑलमोस्ट रेडी झाले आहेत. सो जर आपल्याला कळत नसेल की शिजले की नाही कसं बघायचं त्यासाठी मी इथे एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते. तर इथे मी फोक घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे असं फोकने चेक करून घेणार आहोत की चिकन लेग पीस आहे ते प्रॉपर शिजलं आहे की नाही. अर्थातच ते तुम्हाला जर फोकने चेक करून बघितलं तुम्हाला कळून जाईल की चिकन शिजलं आहे की नाही. ते इझिली तुम्हाला कळून जाईल. फक्त थोडंसं जे आपण वरचं जे आवरण असतं ते कडक असल्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रेशर देऊन आतमध्ये जो फोकचा चमचा आहे त्याने चेक करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण सगळे चेक करून झाल्यानंतर आपली ही डिश जी आहे ती रेडी झालेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ही रेडी करू शकता. तर मंडळी अशा प्रकारे माझे सगळे लेग पीस आहे लॉलीपॉप आपले सगळे रेडी झालेले आहेत. फ्राय ड्राय लॉलीपॉप आपण जे बनवले होते ते सगळे असे रेडी झालेले आहेत. आणि स्पेशल क्रेडिट हे सगळं सजवण्यासाठी ते म्हणजे प्रीतमला जातं. सो त्याने थोडी हेल्प केली त्याच्यामुळे हे सगळे रेडी झाले. सो नक्की बघा.